नमस्कार मित्रांनो, मी आहे भाग्यश्री आणि तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज मला आपल्या महाराष्ट्राच्या अभिमानाची परंपरा असलेला पालखी सोहळ्याचा अनुभव अगदी जवळून घेता आला। हा फक्त एक उत्सव नाही, तर श्रद्धा, सेवा आणि एकतेचा सुंदर संगम आहे। चला तर मग माझ्यासोबत हा सुंदर अनुभव पाहूया। आम्ही पालखीच्या मार्गावर पोहोचलो आणि काही क्षणात संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं। चारही बाजूंनी ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष, टाळ मृदुंगाचा नाद आणि भगव्या पताका पाहून मन अगदी प्रसन्न झालं। हजारो वारकरी विठ्ठलाचं नामस्मरण करत चालले होते। या सोहळ्यात मला सगळ्यात जास्त भावली ती वारकऱ्यांची साधी रांग, त्यांचा उत्साह आणि विठ्ठलावरील अढळ श्रद्धा। हे सगळं पाहताना खरंच जाणवलं की पालखी म्हणजे फक्त एक परंपरा नाही, तर प्रेम, एकता आणि श्रद्धेचा सुंदर उत्सव आहे। शंभू का शंभू का शंभू शंभू इतकं का हात शंभू इतकी गर्दी असूनही सगळीकडे शिस्त आणि भक्तिभाव पाहायला मिळत होता।
हा अनुभव मी आयुष्यभर विसरणार नाही. व्हिडिओमधून मी तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते, पण प्रत्यक्षात इथलं वातावरण कितीतरी जास्त सुंदर आणि भावनिक आहे. आणि तुम्हाला संधी मिळेल तर आयुष्यात अगदी एकदा हा पालखी सोहळा नक्की अनुभवा. आणि आजचा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचं मत सांगा आणि अशाच ट्रॅव्हल आणि लाईफस्टाईल ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हरी विठ्ठल. आणि शेवटपर्यंत माझ्यासोबत व्हिडिओमध्ये असल्याबद्दल धन्यवाद.